नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आज आपण मॅथच्या सिरीजला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर काही पॉईंट्स असे आहेत की जे तुम्हाला जाणून घेणं खूप आवश्यक असतील. तर बघा, आपण मॅथ्सच्या सिलेबसमध्ये अल्जेब्रा आणि जॉमेट्री आतापर्यंत तुम्हाला 1 to 9 पर्यंत 8 पर्यंत तुम्हाला काय असतं, मॅथ्स फक्त हा एक स्पेसिफिक सब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर 8, 9, 10ला काय होतं, तुम्हाला 2 पार्ट्स पडत चालतात, अल्जेब्रा आणि जॉमेट्री. मग नंतर 8मध्ये तुम्हाला एकाच पुस्तकात दोघी पार्ट्स दिलेले आहेत आणि नंतर तुम्हाला अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचे सेपरेट बुक्स दिलेले आहेत. याच्यावर फोकस करायचा तर तुम्हाला बघा, अल्जेब्रामध्ये आणि जॉमेट्रीमध्ये 10thला कोणत्या चॅप्टर्सला किती वेटेज आहे. काही चॅप्टर्स खूप इम्पॉर्टंट असतात, त्याच्यावरनं तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात आणि काही चॅप्टर्स महत्त्वाचे नसतात असं म्हणून चालणार नाही, कारण की त्याच्यात काय असतं, त्याच्यात थोडेसे कमी क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. म्हणजे वेटेज जास्त असणारे चॅप्टर कोणते आणि वेटेज कमी असणारे चॅप्टर कोणते हे आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याच्या अगोदर आपल्याला कोणते बुक्स कसे लागणार आहेत, कसा सिलेबस आपण पूर्णपणे प्रिपेअर करायचा आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला अजून 10thमध्ये मॅथची पुरेपूर तयारी करताना कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, आपल्याला सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिला मुद्दा असेल की अपडेटेड मॅथ सिलेबस. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, काही चॅप्टर्स आता कट झालेले आहेत आणि काही चॅप्टर्स काय झालेले आहेत, इन्क्लूड झालेले आहेत. तर आपल्याला अगोदर बघायचं आहे की मॅथ्सच्या सिलेबसमध्ये अल्जेब्रामध्ये कोणते चॅप्टर्स इन्क्लूड झाले आहेत आणि कोणते चॅप्टर्स त्यांनी वेटेज कमी दिलेलं आहेत. हे आपल्याला अगोदर 10thच्या मॅथ्सचं प्रिपेअर करण्याच्या अगोदर सर्वात अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. हे आपल्याला अगोदर करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला सेकंड पॉईंट आपला असेल बुक्स अँड रिसोर्सेस रिक्वायर्ड. आता बुक्स आणि रिसोर्सेस, तर बघा आपल्याला कोणत्या बुक्स प्रिफर करायच्या आहेत. आपण बघा, काही काही क्वेश्चन सेट्स दुसऱ्यांचे वापरतो आणि काही काही बुक्स वगैरे आपल्याला बघा 10चे अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचे तर सारखेच बुक्स वापरतात, पण त्याच्यावर MCQ सोडवतात, नाहीतर PYQ सोडवतात. हे कोणत्या बुक्समधून सोडवतात, काही काही डायजेस्ट वापरतात. ते डायजेस्ट कोणत्या बुक्स प्रिफर केल्या पाहिजे. आणि कधी कधी आपल्याला जे आपण यूट्यूब चॅनल्स वगैरे सबस्क्राईब करतो तेही कोणते कोणते व्यवस्थित आपण केले पाहिजे. आपणही काय करणार आहोत, तुम्हाला मॅथचा पुरेपूर सिलेबस विथ एक्सरसाइजेस तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. प्रत्येक एक्सरसाइज आपल्या चॅनलवर घेतल्या जाईल. प्रत्येक एक्सरसाइजमधला प्रत्येक क्वेश्चन हा आपण डे बाय डे तुम्हाला तुमची 10वी संपेपर्यंत आम्ही तुमच्या सोबतच असणार आहोत आणि तेच पूर्णपूर आपण तुम्हाला 10thबद्दल सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर जेव्हा पण आपण आपले रिसोर्सेस निवडतोय तेव्हा ते व्यवस्थित निवडले पाहिजे, कारण की इथे जर चूक झाली, आपली जर पहिले चूक झाली तर नंतर रिग्रेट करून आपल्याला काही फायदा होणार नाही. तर बघा, तिसरा प्रश्न असा आहे, एक्झाम पॅटर्न आणि बोर्ड एक्झाम. आता एक्झाम पॅटर्न कसा असतो हेही आपल्याला अगोदरच जाणून घेणं महत्त्वाचं आहे, की कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स असतात, कोणता सब्जेक्ट किती मार्क्ससाठी असतो. परत आपल्याला कोणत्या कोणत्या सब्जेक्टवर जास्त फोकस करायचं आहे. लँग्वेजचे पेपर 80 मार्क्सचे असतात, याचे अल्जेब्रा जॉमेट्री 40 मार्क्सचे असतात. हे सगळं एक्झाम पॅटर्न पण आपल्याला माहिती पाहिजे आणि किती MCQs येतात, किती ब्रीफ क्वेश्चन्स असतात, हे सर्व ही गोष्टी आपल्याला एक्झाम पॅटर्नबद्दल माहिती पाहिजे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आपला असा होईल, स्ट्रॅटेजी टू बी फॉलोड. अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी ही सर्वात महत्त्वाची असते. आता मागेच मी काही तुम्हाला एक टॉपर जो आला होता त्याचा व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्यातून तुम्हाला कळायचं असेल की आपल्याला बघा एखादा दिवस 7 तास 8 तास अभ्यास करून आणि नंतर 2-3 दिवस गॅप घेऊन मग नंतर परत 7-8 तास अभ्यास करून असंही चालत नसतं. आपल्याला काय करायचं आहे की बघा, रोज 3-3 तास पण एक कंटिन्युअसली आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास पण कसा करायचा, कोणत्या सब्जेक्टचा कोणता वेळ, किती वेळ द्यायचा, आपला जो सब्जेक्ट वीक आहे त्याला किती टाइम द्यायचा, हे सगळं मॅनेजमेंट आपल्याकडे पाहिजे. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहोत की अल्जेब्रा आणि जॉमेट्रीमध्ये कोणत्या कोणत्या सब्जेक्ट्सला, कोणत्या कोणत्या चॅप्टरला किती किती वेटेज दिलेलं आहे. बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण अल्जेब्राचा सिलेबस आता बघूयात. अल्जेब्रामध्ये तुम्हाला टोटल 6 चॅप्टर्स आहेत. 6 चॅप्टर्सपैकी तुम्हाला वेगवेगळ्या चॅप्टर्सला वेटेज दिलेले आहेत. म्हणजे वेटेज म्हणजे नेमकं काय, की तुम्हाला मागच्या वर्षी जितके क्वेश्चन्स आलेले होते तेच क्वेश्चन तुम्हाला पुढच्या वर्षी किती येणार आहेत आणि त्याच्यावर किती किती मार्क्सचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. आता बघा, टोटल तुमचा किती मार्क्सचा क्वेश्चन, टोटल तुमचा असतो 40 मार्क्सचा पेपर असतो अल्जेब्राचा आणि 40 मार्क्स तुमचा जॉमेट्री असतो आणि 20 मार्क्स इंटरनल असतात.
तर तुम्हाला टोटल इथे भरतायत 60 मार्क्स. म्हणजे 20 मार्क्स काय तुम्हाला जे क्वेश्चन्स एक्स्ट्राचे असतात त्याचे तुम्हाला 20 मार्क्स असतात. म्हणजे तुम्हाला 60 पैकी किती 40 मार्क्सचा पेपर सोडवावा लागतो. त्याच्यापैकी आता तुमचा सर्वात महत्त्वाचे 3 चॅप्टर्स आहेत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आणि स्टॅटिस्टिक्स. हे तुम्हाला 12 मार्क्सला तुम्हाला एक लेसन तुम्हाला आहे. म्हणजे हा लेसन तुम्हाला 12 मार्क्सचा असेल, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि स्टॅटिस्टिक्स. आणि तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स, फायनान्शियल प्लॅनिंग आणि प्रोबॅबिलिटी हे 8-8 मार्क्सला तुम्हाला असणार आहेत. तर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात देणं गरजेचं. म्हणजे आपल्याला जे आपण प्लॅनिंग करतोय त्या ह्या आपल्याला हिशोबाने करायचं आहे की आपल्याला हे 3 चॅप्टर्स जास्त वेळेस रिवाईज करायचे आणि जास्त फोकस त्यांना याच्यावर करायचं आहे. हे 3 चॅप्टर्स तुम्हाला याच्यात महत्त्वाचे असणार आहेत. आता हे झाल्यानंतर आपण जॉमेट्रीचे बघूयात. आपण जेव्हा अगोदर अल्जेब्राचा सिलेबस बघितला पार्ट 1चा, आता आपण बघणार आहोत पार्ट 2चा. पार्ट 2 मध्ये पण 3 चॅप्टर्स आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत. सिमिलॅरिटी, परत सर्कल आणि मेन्सुरेशन. आपल्याला 3 चॅप्टर खूप महत्त्वाचे आहेत, त्यालाच तुमचं जास्त वेटेज दिलेले आहेत. आणि किती मार्क्सचा पेपर येणार आहेत 60 मार्क्सचा. त्याच्यामधून आपल्याला 40 मार्क्सचा आपल्याला पेपर सोडवायचा आहे. ह्या सगळ्या रीतीने तुम्हाला काय करायचं आहे, ज्या चॅप्टर्सला जास्त वेटेज तो चॅप्टर आपल्याला अगोदर प्रिपेअर करून घ्यायचा आणि परत त्याचं रिव्हिजन करायचं असेल. ते ह्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करत चला आणि ह्याच सिरीजमध्ये आमच्यासोबत पुढे चालत चला. सगळ्या एक्सरसाइज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.